लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आपण पाहतोय की इकडे आर्याने सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखवल्यानंतर ती जीवाला ताबडतोब हक करायला जाते, पण जीवा तिला हक न करू देता तिथेच कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणत तिच्या हातात हात मिळवतो आणि मग म्हणतो, खरं तर कॉंग्रॅच्युलेशन्स वी बोथ. त्याच्यानंतरनं मग तो नंदिनीला म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन्स चकाचक बाई, आणि तो नंदिनीला घट्ट मिठी मारतो. आता हे सगळं काही बघून आर्याला खूप जास्त राग येत असतो. आर्याला ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाही आहेत हे नंदिनीच्या लक्षात येतं. नंदिनी ताबडतोब जाते आणि आर्याला मिठी मारते. नंदिनीने आर्याला मिठी मारल्याच्या नंतर मग इकडे लगेचच आर्याला ती म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन्स आर्या, तुझं तर खूप अभिनंदन. बरं चला आता काय, आता आपण मस्त सेलिब्रेट करूया, इसी बात पे पार्टी हो जाए. त्यावर आर्या म्हणते, पार्टी? त्यावर नंदिनी म्हणते, हो पार्टी. तुला चाट आवडतं ना खूप आर्या, आज जीवा तुम्ही चाट बनवा. त्याबरोबर जीवा म्हणतो, अरे आव ना फेळ, जर तुम्ही जीवाच्या हातचं चाट नाही खाल्लं तर मग तुम्ही काय खाल्लं? चालेल मी बनवतो आजचं चाट. त्यावर लगेचच आर्या म्हणते, खरंच तू माझ्यासाठी चाट बनवणार आहेस? त्याबरोबर नंदिनी म्हणते, हो मग का नाही बनवणार ते तुझ्यासाठी चाट? अगं जर तू चाट खाल्लंस तर त्याच बहाण्याने आमच्या बाळालासुद्धा चाट खायला मिळेल ना, म्हणून जीवा स्वतःच्या हाताने आज चाट बनवणार. जीवा बनवता ना चाट? त्यावर जीवा होकार देतो. त्यावर नंदिनी म्हणते, तो एकदा जीवांच्या हातचं चाट खाऊन तर बघ, जीवा कसलं फर्स्ट क्लास चाट बनवतात ना, ते तुलासुद्धा कळून जाईल. एकदा जीवा, आठवतोय तुम्हाला माझे NRI क्लायंट आले होते आनंद निवासला, तेव्हा तुम्ही चाट बनवलं होतं? यांनी तर तिथे पाणीपुरीचा गाडाच टाकला होता. त्याबरोबर हे ऐकून मग आर्या इम्प्रेस्ड होते. त्यावर जीवा म्हणतो, हो चकाचक बाई, मला ना व्यवस्थित सगळं काही आठवतं आहे. मी कसा तिथे तो गाडा टाकला होता आणि कसं तिथे तुझे ते NRI खुश तर झाले होतेच, पण त्याचबरोबर तुझा पूर्ण राग जरी मला घालवण्यात तेव्हा यश आलेलं नव्हतं, तरी तुझा थोडासा राग मात्र मी घालवलेला होता. आणि आठवते मी तिथे तुझ्यासाठी छान कवितासुद्धा केली होती. त्यावर नंदिनी म्हणते, हो आठवतंय, सगळं आठवतंय. तसा लगेचच आता तिथे जीवा आणि नंदिनीचा रोमॅन्स बघून आर्याला राग येऊ लागतो आणि मग ती ताबडतोब म्हणते, अरे बास, विसरताय का तुमच्या खोलीत मी सुद्धा आहे ते? लगेच कुठेही बरं सुरू होता तुम्ही दोघंजणं, हां चार्ट अँड अटॉल. त्याबरोबर लगेचच नंदिनी हिला आता मानिनी काकू आवाज देतात. नंदिनीला आर्या म्हणते, नंदिनी तुला बोलावलं आहे. नंदिनी म्हणते, हो मी आलेच बघून. तसा जीवा म्हणतो, मी सुद्धा येतो. त्यावर आर्या म्हणते, अरे तू कशाला जातोयस, तू थांब, आपण गप्पा मारत बसू. त्यावर जीवा म्हणतो, मारूया ना गप्पा, त्याचं काय एवढं, पण मी बघून येतो ना नंदिनी बरोबर जाऊन. त्यावर नंदिनी ही तिकडनं जात असते. तर आर्या जीवाला म्हणते, तू माझ्यापासून पळतोयस का? त्यावर जीवा म्हणतो, अरे छे मी का पळेन तुझ्यापासून, तसं काही नाही आहे. इतक्यात मानिनी काकू पुन्हा हाक मारतात, नंदिनी. त्यावर लगेच जीवा म्हणतो, हो आई आलो आम्ही. आणि मग लगेचच आता जीवा आणि नंदिनी तिकडनं बाहेर पडत असतात. हे सगळं बघून आर्याला खूप राग आलेला असतो. तर नंदिनी आर्याला म्हणते, आर्या तू आराम कर इथेच, आम्ही बघतो खाली आई काय म्हणतायत ते. आणि मग नंदिनी निघते. त्याबरोबर आर्याला खूपच जास्त राग आलेला असतो, तिची चिडचिड झालेली असते. मग तिथे आता सोनोग्राफीचे रिपोर्ट्स बघते आणि मग तीसुद्धा रूमच्या बाहेर येते. तर खाली जीवा नंदिनीचा हात पकडून तिला उतरवतो. त्याबरोबर मग मानिनी काकू जीवा नंदिनी एकत्र उभे असतात. तोपर्यंत आर्या जाणून बुजून शिडीवरून उतरताना पाय घसरल्याचं नाटक करते. ऐ ग आ असं ती ओरडतच खाली उतरत असते. त्यावेळी पटकन नंदिनी आणि जीवा आर्याला सावरतात. मानिनी काकूसुद्धा आर्याला आधार देत बसवतात आणि म्हणतात, काय ग आर्या, ठीक आहेस ना तू? त्याबरोबर नंदिनी लगेच आर्याला पाणी देते, तिच्या हातातली बॅग घेते. आर्या म्हणते, हो ठीक आहे मी. त्याबरोबर मानिनी काकू म्हणतात, आर्या अगं असं काय करतेस तू? प्रेग्नंट आहेस ना तू? पोटात बाळ वाढतं आहे ना तुझ्या? मग तू अशी धडपडत कशी बरं उतरलीस? आर्या, प्रेग्नन्सीमध्ये बाईने स्वतःला खूप जास्त जपायचं असतं. स्वतःची, आपल्या बाळाची काळजी व्यवस्थित घ्यायची असते गं. तुला माहिती आहे ना, आमच्या नंदिनीच्या बाबतीत तिचासुद्धा ॲक्सिडेंट झाला होता, पण सुदैवाने तिला आणि तिच्या बाळाला दोघांनाही काहीही झालेलं नाही आहे. त्याबरोबर हे वाक्य ऐकून नंदिनीला थोडं वाईट वाटतं. तशी लगेचच इकडे मानिनी काकू आर्याला सांगतात, बरं आर्या आता लक्षात ठेवायचं, आता
मी तुझी आणि तुझ्या बाळाची सुद्धा काळजी घेणार आहे. माझ्यासाठी जशी नंदिनी आहे, जशी काव्य आहे, तशीच तू सुद्धा आहेस. समजलं का? त्यावर हे ऐकून आर्याला छान वाटतं. आर्या मानिनी काकूंना मिठी मारते आणि म्हणते, थँक्यू सो मच आई. तुम्हाला माहिती आहे का, मी तुमच्यासाठी काहीतरी आणलं आहे, सरप्राईज. त्यावर मानिनी काकू म्हणतात, सरप्राईज? त्यावर आर्या तिचे सोनोग्राफीचे रिपोर्ट काढत दाखवत म्हणते, हे बघा, हे आहेत माझे सोनोग्राफीचे रिपोर्ट. आता मानिनी काकू ते रिपोर्ट बघतात आणि म्हणतात, आई गं, वाव, किती गोड गं, छान 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 आर्या, शाब्बास. अगं, आम्हाला वडीलधाऱ्यांना दुसरं काय हवं असतं? हेच तर हवं असतं ना, की तुम्ही मुलांनी तुमचं सुखदुःख आमच्याबरोबर शेअर करावं, तुमचा त्रास, तुमचा आनंद आमच्याबरोबर बोलावा. त्याबरोबर आर्या मानिनी काकूंना नमस्कार करायला वाकत असते. त्याबरोबर मानिनी काकू म्हणतात की नाही नाही, नको वाकायची, तुला काहीही गरज नाही आहे आर्या, इट्स ओके. हे बघ, आता प्रेग्नन्सीमध्ये सारखं वाकायचं नाही, हे सुद्धा तुला मी सांगायचं का सगळं? बरं, तुम्ही बसा, मी एक काम करते, तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. त्यावर लगेचच आर्या म्हणते, त्यापेक्षा मी मस्त गरमागरम चहा बनवते नाही. त्यावर मानिनी काकू म्हणतात, तू? त्यावर आर्या म्हणते, हो, मला ना खूप छान चहा बनवता येतो, तुम्ही बसा, मी चहा बनवते. आणि मग आर्या तिकडनं जाते. मानिनी काकू म्हणतात, हिला कुठे चहा पावडर आणि साखर कुठे माहिती असणार आहे, मी सुद्धा हिच्याबरोबर जाते. आर्या अगं ऐक तरी, आणि मानिनी काकू तिच्या मागे जातात. तर दुसऱ्या बाजूला रम्या ही वसुहत्याकडे येते आणि म्हणत असते, आई, तुला माहिती आहे का आज आपल्या घरात काय घडलं आहे ते? त्यावर वसुहत्या म्हणते, काय झालं आहे? त्यावर मग रम्या सांगते, अगं आर्या आली आहे. त्यावर मग वसुहत्या म्हणते, त्यात काय एवढं? त्यावर रम्या म्हणते, आई, आर्या आली आहे हे महत्त्वाचं नाही आहे, आर्या येऊन आपल्या स्वयंपाकघरात चहा करते. त्याबरोबर हे ऐकून लगेचच वसुहत्या म्हणते, का मानिनीचे हात काय मोडलेत का? त्याबरोबर लगेचच रम्या म्हणते, तसं नाही गाई, ती चहा बनवते. आणि एवढंच नाही तर मानिनी मामीबरोबरच नंदिनीसुद्धा ठोंब्यासारखी उभी राहून हे सगळं काही बघते. त्यावर मग वसुहत्या म्हणते, मग त्याचं काय रम्या? त्यावर रम्या म्हणत असते, आई, अगं तुला माहीत नाही आहे की नक्कीच या सगळ्याचा काहीतरी वेगळा अर्थ होतो. या सगळ्यामध्ये ना काहीतरी गोडबंगाल नक्कीच आहे, पण ते काय आहे ते शोधून काढायला हवं. म्हणजे तुला लक्षात आलेलं नाही आहे बहुधा. अगं, पूर्वी ती आर्या काय म्हणायची मामीला, अहो काकू, काकूवरनं आता अहो आई, याच्यापर्यंत गाडी आली आहे तिची. म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. वसुहत्या म्हणते, मला कळलं नाही बघ. त्यावर रम्या म्हणते, म्हणजे जीवाकडून जरी अजून नसलं तरी त्या आर्याकडून आहे. त्यावर मग वसुहत्या म्हणते, काय बोलतेस तू हे रम्या? त्यावर रम्या म्हणते, हो आई, टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते. त्यावर वसुहत्या म्हणते, डोक्यात. त्यावर रम्या म्हणते, नाही ना आई, इथेच तर सगळी गडबड आहे ना. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते पोटात. कळलं का? त्याबरोबर मग वसुहत्या आणि रम्या दोघीही सोबत गातात, टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते पोटात, आणि मोठ्याने हसतात. त्यानंतर मग रम्या म्हणत असते, आई, मी तुला अगदी व्यवस्थित सांगू शकते, ह्या आर्याचा ना काहीतरी वेगळाच प्लॅन आहे. ह्या आर्याला काहीतरी वेगळा कट रचायचा आहे. मला ना तिच्याकडे बघूनच कळतंय की ही मुलगी काहीतरी गडबड आहे. पण आता ती नेमकं काय हे आपल्याला ती स्वतःच सांगू शकते. म्हणून त्यासाठी आपल्याला तिच्याशी मैत्री करावी लागेल. वसुहत्या म्हणते, आपण आणि त्या आर्याबरोबर मैत्री? तुला काय वाटतं रम्या? आपण तिला म्हणू, आम्हाला तुझ्याबरोबर मैत्री करायची आहे, आणि ती आर्या ह्या गोष्टीसाठी ताबडतोब तयार होईल? नाही नाही नाही, ती आर्या कधीच या गोष्टीसाठी तयार होऊ शकत नाही. त्याबरोबर लगेचच आता मग रम्या म्हणत असते, आई, हे बघ, आपल्याला प्रयत्न तर करावे लागतीलच, आणि जरी ती आपल्याबरोबर मैत्री करायला तयार नसली तरीही आपण तिला नंदिनीच्या विरोधात तर वापरू शकतो ना. मग त्यावर मग दोघीजणी लगेच तिकडे जायला निघतात. तर दुसऱ्या बाजूला आर्याने चहा छान केला आहे, छान चहा जमतो तिला, असं मानिनी काकू म्हणतात. इतक्यात त्यांचा फोन वाजतो. मानिनी काकू म्हणतात, माझा फोन वाजतोय ना रे हा? त्यावर जीवा म्हणतो, हो, रिंग तर तुमच्याच फोनची आई. त्याबरोबर लगेचच मानिनी तिकडनं फोन बघायला जाते. तर इकडे आता आर्या ही जीवाला म्हणत असते, अरे हे काय जन्मीचे, तू अजून चहा घेतलाच नाही आहेस, तू सुद्धा घे ना चहा. त्याबरोबर जीवा म्हणतो, तू फक्त 2च कप चहा केलास. त्यावर आर्या म्हणते, का जास्त करणं अपेक्षित होतं का? त्यावर लगेचच आता जीवा म्हणतो, नाही, इट्स ओके, ठीक आहे,
त्याबरोबर मग जीवा म्हणतो, नंदिनी आपण एक काम करूया, मी कपात घेतो, तू बशीत घे चहा. त्याबरोबर नंदिनी ठीक आहे म्हणते. जीवा कपातून बशीत चहा ओततो. तशी लगेच आर्या म्हणते, ॲक्च्युली मलासुद्धा आता चहा प्यावासा वाटतोय. त्यावर लगेचच जीवा म्हणतो, बघ कळलं तुला चहा जास्त का करायचा म्हणत होतो, हे घे आता तू हा कपातला चहा पी, राहू दे मला नको. त्याबरोबर नंदिनी म्हणते, जीवा हो. त्यावर आर्या म्हणते, कशाला, तू पी ना तुझा तुझा चहा, फक्त मला तुझ्या कपातला शेवटचा घोट ठेव, तेवढा पुरेसा आहे माझ्यासाठी. त्यावर हे ऐकून मग जीवा म्हणतो, काय बोलतेस. त्यावर नंदिनी म्हणते, त्यापेक्षा जीवा आपण एक काम करूया, तो कप तुम्ही आर्याला देऊन टाका, आपण दोघंजणं या बशीतून. तशा लगेचच जीवा म्हणतो, एकत्रच चहा पिऊया. त्यावर नंदिनी म्हणते, हो बरोबर. मग लगेचच जीवा आर्याला म्हणतो, आर्या हे घे. त्याबरोबर आता आर्याला जीवा तो कप देऊन टाकतो. त्यानंतर जीवा आणि नंदिनी एकाच त्या कपमधून बशीमधून चहा पितात आणि मग जीवा तिकडनं जात असतो. त्यावर आर्या म्हणते, तू कुठे बाहेर चालला आहेस का, मी सोडू का तुला, मी गाडी आणली. त्यावर जीवा म्हणतो की नाही नको. तशी नंदिनी म्हणते, ते जॉगिंगला चालले, तू कुठे सोडणार त्यांना, त्यांच्या मागे मागे ते पळत असताना कोणी केलेलं त्यांना नाही आवडत. त्यानंतर जीवा तिकडनं निघून जातो. त्याबरोबर वसुआत्या आणि रम्या आर्याबरोबर मैत्री करायला पोहोचलेले असतात. तर दुसरीकडे नंदिनी आणि पार्थ आणि काव्या हे दोघंजणं आता आलेले असतात, पेपरमध्ये निघत असतात पेपर देऊन. त्यावेळी पार्थ काव्याला विचारतो, कसा गेला पेपर. त्यावर काव्या म्हणते, उत्तम उत्तम एकदम उत्तम. काय सांगू तुम्हाला, मी ना अगदी सर्व प्रश्नांची अगदी व्यवस्थित उत्तरं दिलेली आहेत आणि ते सुद्धा एकदम एकदम फर्स्ट क्लास. त्याबरोबर पार्थ म्हणतो, वा 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 शाब्बास. त्याबरोबर काव्या म्हणत असते, तुम्हाला माहिती आहे का पार्थ, आतापर्यंत आहे ना, म्हणजे मी काय करायचे, पेपर लिहायचे आणि मग लिहिता लिहिता मला अचानक मध्येच आठवायचं की नाही नाही मी इथे चुकीचं लिहिलं आहे किंवा मी तिथे मागे एक MCQ सोडला आहे, मग मी पुन्हा मागे जायचे. पण आता तसं घडलेलं नाही आहे. आता मी काय केलं माहिती आहे का, आता मी आज अगदी एकूण एक प्रश्न व्यवस्थित वाचला आहे आणि तो सुद्धा अगदी नीट, आणि त्यामुळे मी सगळी उत्तरं पटापट आणि व्यवस्थित दिली आहेत. तुम्हाला काय सांगू, आजचा माझा पेपर एकदम मस्त फर्स्ट क्लास गेलेला आहे पार्थ. त्याबरोबर मग काव्या पार्थला विचारते, चला मग मला सांगा पहिलं आपला आजचा काय प्लॅन आहे. त्यावर पार्थ म्हणतो, काय प्लॅन आहे म्हणजे, आता सध्या आपल्याला आर्याला भेटायचं आहे, सो आपण तिच्या क्लिनिकला जातो आहे. त्यावर काव्या म्हणते, देशमुख असं काय करताय, प्लीज आपण मरीन्सला जाऊया ना, प्लीज प्लीज थोडा वेळ फिरूया आणि मग आपण आर्याकडे जाऊया प्लीज प्लीज. त्यावर पार्थ ठीक आहे म्हणतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता आर्या ही जायला निघालेली असताना वसुआत्या आणि रम्या तिच्या मागे आलेले असतात. वसुआत्या आणि रम्या तिकडे येतात आणि आर्याला विचारतात, आर्या सॉरी. त्यावर आर्या म्हणते, कशासाठी. त्यावर त्या दोघी म्हणतात, असं काय करतेस, त्या दिवशी आम्ही तुझ्याबरोबर जे काही वागलो त्यासाठी. खरं तर आम्ही तसं वागायला नको होतं, आम्ही तुझ्यावर संशय घ्यायला नको होता, पण आत्ता तसं आम्ही नाही वागणार, म्हणून ही मी फळं आणली आहेत तुझ्यासाठी, घे ना. आर्या ती फळं घेत नसते. त्यावर रम्या म्हणते, आर्या प्लीज जाऊ देत ना, जे काही झालं ते दे ना सगळं सोडून, आमच्याकडून चूक झाली, आम्हाला माफ कर. तशी लगेचच वसुआत्यासुद्धा म्हणते, अगं घे गं ती फळं, आता त्यामध्ये पपई नाही आहे आणि आमचा गैरसमजसुद्धा आता दूर झाला आहे, आम्हाला बाळाचा बाबा कोण आहे हेही कळलं आहे की आत्ता. त्यावर लगेचच रम्या तिला मैत्रीचा हात पुढे करते. आर्या काही रम्याची मैत्री स्वीकारत नसते. वसुआत्या म्हणते, अगं करावी पटकन मैत्री, म्हणजे तुला जे हवं आहे ते तुला मिळवायला मदत होईल. आर्या म्हणते, काय हवं आहे मला. इतक्यात मानिनी काकू तिकडे पोहोचलेले असतात. तर लगेचच रम्या म्हणते, तुला काय हवं आहे, तुलाही चांगलं माहितीच आहे काय. त्याबरोबर मग वसुआत्या म्हणते, अगं कर मैत्री. इतक्यात मानिनी काकू तिकडे येतात आणि म्हणतात, आर्या काय गं, निघालीसुद्धा तू जायला. त्यावर आर्या म्हणते, हो काकू, ॲक्च्युली क्लिनिकला जायचं आहे ना आई, त्यामुळे मला जावं लागेल. त्याबरोबर मानिनी काकू म्हणतात, बरं बरं जा जा, लवकर जा, सावकाश जा आणि सांभाळून आता धडपडू नकोस, काळजी घेशील. आणि हो अशीच वरचेवर आधनंमधनं येत जागं, बरं वाटेल तेवढंच. त्याबरोबर लगेचच ती म्हणते, हो बरं आज काव्याची आणि माझी भेट होणारच आहे. त्याबरोबर त्या म्हणतात, वा वा छान, ये सावकाश. आणि मग ती तिकडनं निघून गेल्यावर मानिनी काकू वसुआत्या आणि रम्यासमोर हात जोडत म्हणतात, हात जोडते तुमच्यासमोर, त्या मुलीच्या नादी लागू नका. ऑलरेडी तिने आयुष्यात खूप काही सहन केलं आहे, खूप काही भोगलं आहे, आता आणखीन नको. त्याबरोबर मग त्या तिकडनं गेल्यावर रम्या म्हणते, ही मामी उगाच मध्ये आली, मामी मध्ये आली नसती ना तर कदाचित आज
आर्याने मैत्रीचा हात स्वीकारला असता. पण असो, मी माझे प्रयत्न सोडणार नाही आहे. त्याबरोबर लगेचच इकडे वसवात्या म्हणत असते, हो बरोबर आहे तुझं. आपण आपल्या बाजूनी प्रयत्न करत राहायचेच. आपण आपली बाजू क्लिअर ठेवायला हवी. कळलं का तुला? त्यानंतर मग इकडे पार्थ आणि काव्या हे दोघंही जण आता आलेले असतात आर्याकडे. आणि मग आता तिकडे आल्याच्या नंतर लगेचच इकडे आर्याला ते लोक विचारू लागतात की सगळं काही ठीक आहे ना आर्या? आम्ही मगाशपासून आलो आहे तरीही तू काही बोलतच नाही आहेस. काय झालं आहे? बोल ना. आर्या, अगं तू काहीच सांगत नाही आहेस. त्यावर आर्या म्हणते ठीक आहे. त्यावर मग आता लगेचच जीवा, पार्थ आणि काव्य एकामेकाकडे बघतात आणि म्हणतात म्हणजे? त्यावर आर्या म्हणते अरे फॅन्टॅस्टिक आहे सगळं. त्याबरोबर मग पार्थ म्हणतो ते रिपोर्ट्स कधीही डिलिव्हरी होईल अचानक प्रीमॅच्युअर, त्याचं काय? त्यावर आर्या म्हणते हो रिपोर्ट्स बरोबरच आहेत. त्यावर पार्थ म्हणतो आर्या तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? कधी म्हणताय रिपोर्ट्स बरोबर आहेत, कधी म्हणताय की सगळं व्यवस्थित होईल. त्यावर आर्या म्हणते देशमुख, पार्थ रिपोर्ट्स काय आहेत की काव्याची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते, पण होईलच असं नाही ना. आपण एक्स्ट्रा प्रिकॉशन्स घेतले तर असं नाही होणार. आपण तिला व्यवस्थित सांभाळायचं. म्हणजे कधी पोटात जास्त पाणी गेलं, पोट दुखायला लागलं किंवा अचानक स्वेटिंग व्हायला लागलं, खूप त्रास व्हायला लागला, श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत असला तर लगेच मला फोन करायचा, अगदी अर्ध्या रात्रीसुद्धा. त्यावर लगेचच काव्या ही म्हणते हो चालेल. तशी लगेचच जीवा पार्थ सांगतो यांना बेडरेस्ट सांगितली. त्यावर काव्या म्हणते नाही या नाही पार्थ प्लीज, एवढं सोडून तुम्ही काही बोला, मी बेडरेस्ट वगैरे नाही घेऊ शकत. अहो प्रिलिम्समध्ये ठीक असतो, फक्त MCQ टिक करायचे असतात, पण फायनलमध्ये मेन्समध्ये तसं नसतं. मेन्समध्ये उत्तरं हाताने लिहावी लागतात आणि त्यावेळी मला हे असं करून नाही चालणार. आर्या प्लीज तू बाकी मला काहीही सांग पण बेडरेस्ट नको. एवढे दिवसांपर्यंत सगळं काही अगदी माझ्या हातात होतं, अगदी सगळं मला सोपं वाटत होतं, पण आत्ता बघतेस ना, आता मला सगळं काही अवघड वाटायला लागलं आहे गं. म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं ना जर तुला, तर मला सगळं खूप टेन्शनचं वाटते. सगळे सतत काळजी घे म्हणतात ना, एक्स्ट्रा काळजी, त्याने त्रास होतो आहे, मला सफोकेट होतं आहे. त्यावर पार्थ म्हणतो काव्या, कोणीही तुम्हाला जबरदस्ती करत नाही आहे कुठल्याही गोष्टीसाठी आणि तुम्हाला कोणी काही एक निवडायलाही लावत नाही आहे. तुम्हीच उगाच असं स्वतःहून बोलताय. मला सांगा, एखादी पुठ्ठ्याची वही आहे तर आपण ती बोटावर फिरवतसुद्धा चालू शकतो ना. जर ती चुकून आपल्या हातून पडली, निसटली तर काय होईल? ती माखेल, धूळ लागेल तिला. आपण ती पुन्हा फिरवत तशी बोटावर फिरवू शकतो, पण एखादा जर काचेचा ग्लास फुटला तर तो पुन्हा दुरुस्त करता येतो का? तसंच आहे. म्हणून तुम्हाला काळजी घ्यायला लावतो आम्ही सगळे. तर दुसऱ्या बाजूला नंदिनी जीवाला विचारते आपल्यामध्ये कोणी तिसरं तर येणार नाही ना जीवा? आता नंदिनीने हा असा प्रश्न विचारल्याबरोबर जीवा म्हणतो येणार. त्याबरोबर हे ऐकून नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते कोण येणार जीवा आपल्यामध्ये? त्याबरोबर लगेचच जीवा हसतो आणि हसत म्हणतो आपलं बाळ. त्याबरोबर नंदिनी लगेच जीवाला म्हणते नक्की आपलं बाळच ना? की आपलं बाळ जिच्या पोटात वाढतंय ती आर्या? त्यावर हे ऐकून मग मात्र जीवाच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. त्यानंतर जीवा आणि पार्थ दोघंजणं किचनमध्ये एकत्र काम करत असतात. कुकिंग करत असताना पार्थ पटकन जीवाला प्रश्न विचारतो, काय रे, नंदिनीची प्रेग्नन्सी कशी सुरू आहे? ऑल गुड ना? काही अडचण तर नाही आहे ना? आता अचानक पार्थने नंदिनीच्या प्रेग्नन्सीबद्दलची जी काही चौकशी केलेली असते त्याच्यावर जीवाकडे काहीही उत्तरं नसतात. तो निशब्द असतो. त्याबरोबर मग पार्थ म्हणतो तुझ्याशी बोलतोय, बोल ना. पण आता लगेचच जीवा फक्त त्याच्याकडे बघत राहतो. तर दुसऱ्या बाजूला काव्या नंदिनीला म्हणत असते आर्याच्या पोटात असलेल्या बाळाबरोबर तुला गप्पा माराव्याशा वाटतात नंदिनीताई, पण मग तुझ्या पोटात असलेल्या तुझ्या बाळाबरोबर तू का कधीच गप्पा मारत नाहीस गं? त्याबरोबर मग मात्र आता नंदिनीकडे इकडे काव्याच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नसतं. काव्या म्हणते बोल ना ताई. नंदिनीताई, तू आर्याच्या पोटातल्या बाळाबरोबर गप्पा मारल्यास, पण मग तुझ्या पोटातल्या बाळाबरोबर का बोलत नाही आहेस तू? त्याबरोबर मग मात्र हा व्हिडिओ इथे संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.